नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कपिल सर विजन गव्हर्नमेंट जॉब या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपले हसतमुख स्वागत करतोय। इंडियन पॉलिटी म्हणजेच भारतीय राज्यघटनावर आधारित टॉपिक वाईज आयोगाने विचारलेले प्रश्न व त्याचे चांगल्या प्रकारे डिटेल अनालिसिस ही सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमाने ऑलमोस्ट जोही टॉपिक आपण हातात घेणार त्याला हसत खेळत कोणत्याही प्रकारचे डोक्यावर वजन किंवा ओझे न घेता डिटेल समजून घेणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ते एक्झाम मध्ये कामी येणारच याची मी खात्री देतो। तर चला आपण आज बघूया आपला सगळ्यात पहिला टॉपिक, तो म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्यावरील विचारलेले आयोगाने प्रश्न आणि त्याचा आपण करूया आता आपण अनालिसिस। तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर लक्ष द्या। ठीक आहे, पहिला क्वेश्चन आला इथे, अरे बापरे 1935 वरच, ठीक आहे ना, 1935 चा भारत सरकारचा कायदा खूप आवडता विषय आहे हा आपल्या आयोगाचा। आणि या 1935 जेव्हा लक्षात येतं तेव्हा सरळ सरळ आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावरच मॅक्झिमम आपली राज्यघटनेमध्ये तरतुदी केलेल्या आहेत। जेव्हा स्वातंत्र्य आपला भारत देश स्वतंत्र होत होता, राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदर सुद्धा हे आपल्या 1935च्या माध्यमातून तरतुदी तिथे मान्य केल्या गेल्या होत्या की जेणेकरून जेव्हा राज्यघटना अंमलात येईल तेव्हा मग या तरतुदी तुम्ही गाळू शकता किंवा त्यामध्ये ऍडजस्ट करून तुम्हाला वाटेल तसा कायदा करू शकता। ठीक आहे, तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, त्याला 3 ऑप्शन आहे। तर पहिला प्रश्न आहे, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या आणि या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा। तर पहिलं ऑप्शन काय, तर ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली। प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती असायला पाहिजे। प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रांताला त्या पर्टिक्युलर त्या क्षेत्राची नाही का स्वायत्तता, त्याला तिथे अधिकार, तिथे त्याला त्यावर अधिकार जो असतोय की काही तिथे कायदे करण्याचा किंवा त्याला कंट्रोल करण्याचा त्याचा अधिकार, कायदे करण्याचा म्हणण्यापेक्षा तिथे त्याला कंट्रोल करणे, त्याला मॅनेज करण्याचा अधिकार त्या प्रांताला। ठीक आहे, फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली, रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली। हे आपले आता 3 ऑप्शन आहे। तर आपण त्याला एक डिटेल जर अनालिसिस जर केला तर सरळ सरळच आहे। 1935चा कायदा जर म्हटला तर हा संपूर्ण जो कायदा आहे तो भारतात उत्तरदायी सरकार स्थापनेच्या वाटचालीतील हा सगळ्यात महत्वाचा टप्पा मानला जातो। तो का बरं आपण आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलेला आहे। ठीक आहे, यामध्ये नाही का एक सरळ सरळ तरतूद होती, आपले 3 पॉइंट यामध्ये कव्हर होऊन जातात, त्यामुळे काही लक्ष द्यायचं नाही, त्यापेक्षाही एक्स्ट्रा आपल्याला माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला ते कोणत्याही प्रकारचा 1935 वर जर समजा त्यांनी विचारला प्रश्न तर तो आपल्याला समजला पाहिजे। तर त्यामध्ये तरतूद काय होती की प्रांत आणि संस्थाने हे जे घटक आहेत, बरोबर, प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघ राज्य स्थापन करणे ही आपल्या त्या 1935च्या भारत सरकार कायद्याची तरतूद होती। ठीक आहे ना, संघ राज्य स्थापन करणे, प्रांत आणि संस्थाने एकत्र मिळवून, परंतु हे काही आपलं शक्य झालं नाही कारण की जे काही संस्थाने होती आपल्या भारतामध्ये आपल्या 1935च्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर त्या लोकांना आता आदत लागली होती राजा म्हणून राहण्याची, त्यांना आदत लागली होती, त्यांना हॅबिच्युअल झाले होते की सत्ता गाजवण्याची, आणि ते जर समजा आपल्या भारतामध्ये जर विलीन होता, एक भारतीय संघराज्य होत आहे तर ती त्यांची सत्ता चालली जाईल, बरोबर। त्यामुळे मग भरपूर सारे जे संस्थान होते त्यांनी यामध्ये सहभाग घेण्यास नकार दिला आणि त्यामुळे संघराज्य अस्तित्वातच आलेले आपल्याला दिसत नाही। परंतु या तरतुदीनुसार काय झालेलं होतं की 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचे विभाजन करण्यात आलं होतं। ठीक आहे, प्रांतांना आता प्रांत तर तयार झाले, म्हणजे प्रांतातील जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती रद्द केल्या गेली। आता दुहेरी शासन व्यवस्था काय आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये समजून घेणार, पण त्या अगोदर हे समजून घ्यायचं की दुहेरी शासन व्यवस्था इथे 1935च्या भारत सरकार कायद्याच्या माध्यमातून रद्द झाली आणि त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता दिल्या गेली, बरोबर। मग प्रांतिक स्वायत्तता जेव्हा दिल्या गेली तेव्हा ते 3 स्वतंत्र सूच्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या अधिकारामध्ये विभाजन करण्यात आलं। आता मॅनेज करणे आहे ना केंद्र आणि राज्याला, तर मग त्याला 3 मध्ये संघ सूची म्हणजे केंद्रासाठी त्यामध्ये 59 विषय होते, प्रांत सूची प्रांतासाठी 54 विषय होते आणि समवर्त सूची दोन्हीचे मिळून दोघांचेही 36 विषय होते। हे स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि बघून घ्यायचं। आपला महत्वाचं काय, प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली आणि त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता इथे दिलेली आहे। म्हणजे आपला जो पॉइंट जो आहे पहिला की ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली, तर तो पॉइंट आपला बरोबरच आहे।
बरोबर. नंतर जर आपण पाहिलं तर याच कायद्यानुसार दुसरी एक तरतूद केल्या होती, संघ राज्य न्यायालय स्थापन करण्याची. म्हणजे जो दुसरा पॉइंट आहे आपला फेडरल कोर्टाची, तर तो इथे मग नाही का ग्राह्य होतो ना, तोही बरोबर होऊन जातोय, तोही राईट होतोय. मग ही जी नाही का स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आणि त्याच तरतुदीनुसार 1937 मध्ये संघ राज्याच्या न्यायालयाची म्हणजेच फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, हे डोक्यामध्ये राहील. त्याच प्रकारे आता तिसरा आता पॉइंट जो आहे आपला, की आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना. तर यामध्ये मग सरळ होतं की देशातील आता यांचा कारभार वाढलेला आहे, 1935 आलंय, राज्यघटना फॉर्म करायची आहे, यांचा कारभार वाढलेला आहे, त्याचा चलन जे असेल, पतपुरवठा असेल, त्याला नियंत्रण करण्याची गरज होती. आणि नियंत्रण जर करायचं असेल तर त्याला एखादी नाही का बँक किंवा त्याला कंट्रोल करणारी एखादी संस्था हवी होती. आणि त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली 1935च्या कायद्यानुसारच. आणि 1 एप्रिल सन 1935ला त्याचे कार्यालय स्थापन करण्यात आले कोलकाता येथे. आणि 30 नंतर मग 1937 मध्ये स्थायी रूपाने मग मुंबईला स्थानांतरित करण्यात आली. म्हणजे मग आपल्या याचा मग क्वेश्चनचा आन्सर काय होईल? क्वेश्चनचा आन्सर काय होईल? तिन्ही पण गोष्टी यामध्ये येऊन जातात, की प्रांतिक स्वायत्तता पण होती, फेडरल कोर्टाची स्थापना पण झाली आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा यामुळे झालेली आहे. म्हणजे वरील सर्व विधाने आपले बरोबर आहे. चला वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आपला दुसरा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर. तर त्यामध्ये काय विचारला गेलंय की 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1943 मध्ये, म्हणजे बघा की त्यामध्ये तरतुदी सुद्धा परत 1935 आलेला. म्हणजे आयोगाला किती प्रश्न आवडतो. मग त्याच्या अंतर्गत किती भाग, किती विभाग म्हणजेच कलमे आणि परिशिष्टे होती, हा सरळ सरळ प्रश्न आहे. हा काय पाठांतराचा वगैरे प्रश्न म्हणू शकता तुम्ही, किंवा मग त्यामध्ये ते आकडे तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिसतं परत एकदा, की आपला जो समजा 1935चा भारत सरकार कायदा आहे तो आपल्या उत्तरदायी सरकार स्थापनेचा वाटचालीचा महत्वाचा टप्पा परत सांगतो इथे, कारण की तो डोक्यामध्ये पक्काच बसला पाहिजे की हाच महत्वाचा टप्पा होता भारत संपूर्ण उत्तरदायी सरकार बनवण्याचा. आणि हा जो कायदा होता, आपली तशी राज्यघटना नाही का खूप मोठी तपशीलवार, त्याला हत्तीचं चिन्ह दिलेलं आहे, खूप मोठी आहे, बरोबर. तर त्यामध्ये सुद्धा ती 1935चा जो नाही का कायदा होता तो सुद्धा खूप प्रमाणामध्ये तपशीलवार आणि लांबलचक त्याला म्हटलं जातं, म्हणजे खूप तपशीलमध्ये दिलेला होता. त्यामुळे 1935च्या कायद्यामध्ये किती हे होते भाग होते? 14 भाग होते, 321 कलम होते आणि 10 परिशिष्ट होते. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला? 1, 2, 3 बरोबर आहे. 1935चा कायदा जर म्हटला तर 1, 2, 3 कलम आहे, त्याला उलटा करून टाकायचा आणि 14 भाग आहे आणि 10 परिशिष्टे आहे. डोक्यामध्ये पक्क ठेवायचं आणि डोक्यामध्ये निघणार नाही याची खात्री ठेवायची. बरोबर आहे. हे झालंय. मग आता नंतर जशा जशा काही गोष्टी घडत गेल्या किंवा मग भारतामध्ये काही जसा जसा काळ चालत गेलेला आहे, बरोबर. 1935 पासून नंतर मग 1949 आलं, 1949 मग नंतर मग स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला. नंतर आता जर रिसेंट जर पाहिलं तर 2019च्या अंती म्हणा समजा 2020 पर्यंत हे बघा खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहे. आणि संथ पाणी जर असेल तर ते सडते, त्याला मॉडिफिकेशनची गरज असते. जर समजा काही जर मॉडिफिकेशन जर होत आहे तर त्यानुसार मग त्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील आणि त्या गोष्टी आपल्या राज्यघटनेमध्ये ऍडजस्ट होतात आपल्या घटना दुरुस्तीने. आणि घटना दुरुस्तीने जेव्हा मग घटना दुरुस्ती झाल्या, त्या गोष्टींमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर सुधारणा करायची असेल तर काही ना काही गोष्टी ऍड करावं लागेल, काही मॅनेज करावं लागेल. मॅनेज म्हणण्यापेक्षा त्याला बरोबर ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे. तर त्यामुळं 1949 मध्ये स्वातंत्र्याच्या तिथे बरोबर आहे तर किती एक सरनामा आपल्याला मिळालेला होता, बरोबर. राज्यघटनेने सरनामा दिलेला होता. ठीक आहे. 1950 मध्ये मग ते अंमलात आलेल्या होत्या त्या गोष्टी. पण आपलं जेव्हा संविधान तयार झालंय तेव्हा एक सरनामा होता, त्यामध्ये 22 भाग होते, 395 कलमे होते आणि 8 परिशिष्टे होती, बरोबर. आणि आता जर आपण पाहिलं 2019च्या अखेरीस, ठीक आहे, 2019च्या अखेरीस का बरं म्हणतोय? कारण खूप साऱ्या घडामोडी 2019 मध्ये सुद्धा घडलेल्या आपल्याला आढळतात. मग तिथे काय झालं? एक सरनामा, 25 भाग, 470 कलमे आणि 12 परिशिष्टे आपल्याला इथे दिसून पडतात. ठीक आहे. तर हा आकडा लक्षात राहील. स्क्रीनशॉट घ्यायचा, डोक्यामध्ये नाही का पक्का स्क्रीनशॉट नाही का चिपकून द्यायचा. 25 भाग, 470 कलमे आणि 12 परिशिष्टे, म्हणजे त्याचं उत्तर काय होईल आपल्या प्रश्नाचं? बी हे आन्सर होईल, ज्यामध्ये 14 आपले भाग, 321 कलमे आणि परिशिष्टे 10 होतील. ठीक आहे. चला वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे.
तिसरा प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगा. आता कोणत्या एक्झाम मध्ये आले काय आले ते महत्वाचं नाही, ते काय सांगण्याची गरज नाही आपल्याला. आपण एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चनच बघत आहोत, त्यामुळे ते काही पाहण्याची तेवढी गरज नाही. इथे शोधा तिथे शोधा, त्याचं अनालिसिस महत्वाचं नाही. कोणत्या एक्झाम मध्ये कधी आलं महत्वाची आहे, त्याचा फॉर्मॅट काय होता क्वेश्चनचा, त्यांचा कन्सेप्च्युअल कोणत्या गोष्टी विचारल्या गेल्या होत्या आणि आपल्याला अभ्यास करताना कोणत्या गोष्टी डोक्यामध्ये असायला पाहिजे जे आणि कशा प्रकारे आपण वाचायला पाहिजे, कोणत्या पाथने वाचायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या क्वेश्चनचे आन्सर देता येईल. बरोबर, त्यासाठी ह्या गोष्टींचा अनालिसिस आहे. त्यामुळे मग या क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, चुकीचं विधान ओळखा. तर सगळ्यात पहिलं विधान कोणतं आहे की 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवालावर आधारित आहे. ठीक आहे, ऑप्शन एवढ्या चांगल्या प्रकारे वाचायचे की आपल्याला तर कन्सेप्ट डोक्यामध्ये आला पाहिजे की आपल्याला आन्सर काय शोधायचं आहे नेमकं. ठीक आहे, तर हा काय म्हणतो, दुसरा पॉइंट काय म्हणतो की 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. कोणत्या? द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतर झाले. कोणत्या ऍक्ट नुसार? 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ ऍक्ट नुसार. हे लक्षात ठेवायचा. वर 1919चा हे विचारलेला चेम्सफोर्ड अहवाल, सेकंड पॉइंट मध्ये 1935 म्हटलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हटलेला आहे. ठीक आहे, आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हणतंय, दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आणि परत चौथ्याला काय केलं आहे, परत 1935 बद्दल विचारलं. मग बघा अल्टरनेट 1919, 1935, 1919 आणि 1935 म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करते. ते एका नजरेत जर वाचलं तर आपल्याला एकतर आपण 1935चे कायदे डोक्यामध्ये घेणार, नाहीतर एकतर आपण 1919चे कायदे डोक्यात घेणार आणि तिथं जंबल्ड होणार. आपल्याला ते जंबल्ड होऊ नये म्हणून शांत डोक्याने कधीही प्रश्न आपल्याला वाचणे गरजेचं असते. आणि चौथा पॉइंट काय म्हणतोय की राज्यघटनेच्या जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. 1935 म्हणलं तर हे तर डोळे लावून वाचण्याची गरज नाही, अनालिसिस करण्याची गरज नाही. 1935 म्हणलं तर राज्यघटनेवरील प्रभाव आपल्या डोक्यात आला पाहिजे. याला हेही म्हणतात, याला आपली झेरॉक्स कॉपी सुद्धा म्हणतात. आपल्या टीकाकारांनी आपल्या राज्यघटनेला 1935 ऍज इट इज कॉपी पेस्ट केला म्हणून म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे डोक्यामधनं काही निघायलाच नको आपल्याला. आता राहिले आपले 4 पॉइंट. तर एक सरळ सरळ गोष्ट आहे. आता हे 4 पॉइंट बघा आपण कशा प्रकारे समजून घेऊया. पहिला, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवालावर आधारित आहे म्हणत आहे 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. आता हा आहे की नाही ते आपण बघूया. तर ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदाच 20 ऑगस्ट 1917 रोजी नाही का एक घोषणा केली होती, उद्दिष्टाची घोषणा केली होती. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं होतं की आम्ही आता भारतामध्ये टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करणार आहोत. आणि त्या टप्प्याटप्प्यानं जबाबदार सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी एक मग असं वाक्य रचना करून दिलेली होती की प्रशासनाचा प्रत्येक शाखेमध्ये भारतीयाचा सहभाग आम्ही वाढवणार. प्रत्येक जी शाखा असेल प्रशासन करण्याची, म्हणजे आपल्या त्या नोकऱ्यां वगैरे मध्ये आम्ही भारतीयांना वाढवणार. टप्प्याटप्प्याने आम्ही स्वराज्य संस्था ज्या आहेत चांगल्या प्रकारे त्या विकसित करणार, त्यांचा विकास करणार आणि ब्रिटिश साम्राज्य जे आहे त्याला एकात्मिक घटक म्हणून उत्तरदायी सरकार आपल्या प्रत्यक्षात आणायचं आहे. आणि हे आमच्या सम्राटाचं धोरण आहे. म्हणजे तुमचेही लोक आम्ही मिळवणार, आमचेही लोक मिळवणार आणि आपण एकत्र मिळून दोघंही, आतापर्यंत आम्ही तुमच्यावर नाही का अधिकार गाजवला, आम्ही अन्याय केला, पण आता आपण दोघंही मिळून आता हे सरकार बनवणार आणि तेच आमच्या सम्राटाचं आता धोरण आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं 1917च्या घोषणेमध्ये. बरोबर आहे. तर मग आता काय झालं की त्यानुसार मग काय झालं, 1919चा कायदा मग अस्तित्वात आला. ते हे जे घोषणा केली त्यांनी 1917 मध्ये 20 ऑगस्ट मध्ये, बरोबर. तर त्यानुसार मग त्यांनी 1919चा भारत सरकार कायदा पारित केला आणि 1921 पासून तो अंमलात सुद्धा आला. पण या कायद्यालाच काय म्हटलं जातं, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हटलं जातं. कोणत्या? 1919लाच नाव आहे. आणि का बरं? कारण की यांनी आणलेला तो कायदा होता. बरोबर. त्यामुळे पहिला आपला पॉइंट सरळ सरळ क्लिअर होतं की तो तिथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्या पॉइंटमध्ये ते काय म्हणतात की 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्स अहवालावर आधारित आहे. बरोबर आहे. त्यांना ते अहवाल करण्यासाठीच आणि ते जे काही घोषणा केली होती ते पूर्ण आपली मॅनेज करण्यासाठी किंवा त्याला अवलंब करण्यासाठी, त्याला व्यवस्थितरित्या त्याला अप्लाय करण्यासाठी या लोकांना बोलावलं होतं. बरोबर. आणि मग त्यांनी 1919चा कायदा पारित केला, मग त्या अहवालावरच आधारित आहे. त्यामुळं पहिला पॉइंट आपला हे होतो. आता तिथे आलोच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड बद्दल, तर की त्यांच्याबद्दल काही माहिती भरून घेऊया.
तत्कालीन त्या इयरमध्ये 1919च्या तेवढ्यामध्ये तिथे मॉन्टेग्यू जे होते ते आपले भारत मंत्री होते आणि लॉर्ड चेम्सफोर्ड कोण होते, भारताचे व्हाईस रॉय होते. या कायद्यानं मग काय केलं होतं की जे केंद्र आहे आणि जे प्रांतिक विषय आहे, आपण आता सांगितलेलं आहे की प्रत्येक विषय नाही का त्यांनी हे 3 डिवाइड केले होते. त्यांनी मॅनेज करण्यासाठी नाही का विषय जे आहे म्हणजे अधिकार जे आहे ते केंद्र आणि प्रांतामध्ये आता डिवाइड केले होते. तर याला वेगळं करून केंद्राचे जे प्रांतावरील नियंत्रण आहे म्हणजे प्रत्येक प्रांत जे त्यावर केंद्राचं नियंत्रण होतं ते शिथिल केलं त्यांनी. म्हणजे पहिले कसं होतं की केंद्र म्हणेल तेच आपलं प्रांत ऐकेल आणि त्यानुसार कार्यवाही करेल, त्याला काही अधिकार नाही. तर त्यांनी काय केलं ते शिथिल केलं थोड्याफार प्रमाणात. हे आपल्या आयोगाला या कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून द्यायच्या. हे बघा इथं प्रांताला शिथिल केलेलं आहे, ठीक आहे. नंतर मग केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळ जे आहे त्यांच्या ज्या संबंधित सूची आहे, त्यांचे जे अधिकार आहे, त्यांचे जे विषय आहे त्याला कायदे करण्याचे अधिकार देऊन दिलं त्यांच्या सूचीनुसार. म्हणजे दोघांच्या वेगवेगळ्या केंद्रीय सूची होती, प्रांत सूची होती, त्यांचे म्हणजे पर्टिक्युलर अधिकार आहे त्या सूचीनुसार. मग त्या अधिकारांना त्यांनी काय केलं होतं की त्यांनाच कायदे करण्याचे दोघांना वेगवेगळे अधिकार दिले. आता प्रांतावरील नियंत्रण तर हटवलं केंद्राचं, 1 मॅन आर्मी बंद केली त्यांनी. परत त्याचनुसार यांना कायदे करण्याचे अधिकार दिले आणि सरकारची संरचना जी आहे पण केंद्राची जी संरचना आहे सरकारची पूर्ण आपल्या पॉलिटिक्स आहेत ते बरोबर आहे ना, एक केंद्रकारी आणि एकात्म ठेवली. म्हणजे ते पूर्ण कंट्रोल तर आमच्या हातामध्ये, आम्ही तुम्हाला कायदे करण्याचा अधिकार देऊ, त्याला शिथिल करून देऊ, याला कशाला प्रांतावरील अधिकारांना, पण आम्हालाच तुम्ही येऊन सांगावं लागेल. म्हणजे मोठा साहेब तर आम्हीच राहील, खालचे साहेब अधिकारी तुम्ही, आम्हाला येऊन तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे आणि त्यानुसार करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे दुसरा पॉइंट आपला आता क्लिअर होतो. इथे आपण कोणता ऍक्ट बघत आहोत, आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टचा 1919चा ऍक्ट बघत आहोत. बरोबर आहे. तर याच ऍक्ट नुसार दुहेरी शासन पद्धती जी आहे की जिला आपण द्विदल राज्य पद्धती म्हणतोय ती लागू करण्यात आली. ती कोणा थ्रू लागू करण्यात आली, ती लागू करण्यात आली आपल्या 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार. हे आता डोक्यामध्ये पक्क ठेवायचं. 19 बरोबर आहे. डबल आला 19 डबल आला म्हणजे दुहेरी शासन पद्धती, डबल 19 आला म्हणजे द्विदल राज्य पद्धती. बरोबर आहे. डोक्यामध्ये तुमच्या पक्क राहील. पण हा जो प्रयोग आहे तो काही त्या प्रमाणामध्ये यशस्वी ठरलेला नव्हता. पण आपला मेन मुद्दा काय आहे की द्विदल पद्धती कुठे लागू झाली, तर 1919 डबल 19 आपल्या डोक्यामध्ये पक्क राहील. ठीक आहे. तर त्याच कायद्यान्वये मग काय झालं, 1919च्या कायद्यानुसारच काय झालंय, भारतामध्ये केंद्रामध्ये प्रथमच सगळ्यात अगोदर द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती झाली. म्हणजे आपला पॉइंट क्लिअर झाला. दुसरा आणि तिसरा कोणत्या कायद्यानुसार झालं म्हणजे ते 1919 नुसार दोन्ही पॉइंट झाले. बरोबर आहे. द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती कोणा थ्रू झाली, 1919च्या कायद्यानुसार, आणि दुहेरी शासन पद्धती पण 1919च्या आपल्या ऍक्ट नुसार. त्याच प्रकारे त्यामध्ये मग आणखी कोणत्या या कायद्याने काय काय गोष्टी झाल्या, तर कौन्सिल ऑफ स्टेट हे जे वरिष्ठ सभागृह आहे, बरोबर आहे, त्याला कौन्सिल ऑफ स्टेटला काय म्हटलेलं आहे, वरिष्ठ सभागृह. आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा जसं आहे, म्हणजे बघा या इथून सुरुवात झाली, आपल्या त्या विधिमंडळाला सुरुवात झाली, कायदे मंडळांना सुरुवात झाली. बरोबर आहे. म्हणजे हे आता डोक्यामध्ये ठेवायचं की कौन्सिल ऑफ स्टेट्स त्याला वरिष्ठ म्हटलेलं आहे सभागृह, आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह जी म्हटलेली आहे असेंब्ली त्याला कनिष्ठ सभागृह म्हटलेलं आहे. आणि याच्यामधले जे काही सदस्य होते, मॅक्झिमम जे सदस्य होते ते आपल्या थेट निवडणुकीमधनं निवडून आलेले असणार होते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे परत निवडणुकीचा कन्सेप्ट आपल्याला इथे आपल्याला दिसून पडतोय. ठीक आहे. म्हणजे डोक्यामध्ये आपले ते पॉइंट क्लिअर झाले, पहिला, दुसरा, तिसरा. म्हणजे त्यामधला कोणता आता चुकीचा असेल हे आपल्या डोक्यात आलंच असेल. ऑप्शन न पाहता, म्हणजे जे आन्सरचे जे ऑप्शन आहे ABCD ते न पाहता फक्त आपण ज्या काही गोष्टी वाचतोय त्या वाचलेल्या गोष्टी बघून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. बरोबर. म्हणजे डोक्यामध्ये पटकन आपला कन्सेप्ट जर क्लिअर जर असेल तर आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. त्याच प्रकारे आता हे तर झालं. आता तिथं द्विदल पद्धती आली, ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था आली, राज्य पद्धती आली. तर मग आता याचा आपण कन्सेप्टही जाणून घेऊया इथे आता थोडा. बरोबर. तर याचा कन्सेप्ट जर जाणून जर घ्यायचा असेल तर सरळ गोष्ट आहे, डायरची म्हणतात द्विदल राज्य पद्धतीला, आणि याचा उगम ग्रीक शब्दातून झाला होता ज्याचा अर्थ दुहेरी शासन होतं, डाय आर्च.
बरोबर. तर हे जे आहे प्रांतिक विषय, याचे दोन भाग करण्यात आले प्रांतिक विषयाचे. एक सोपीव खाती करण्यात आला होता, एक राखीव खाती करण्यात आला होता. आणि मग जे काही विधिमंडळाला उत्तरदायी असलेले जे मंत्री आहे, यांच्या जे विधिमंडळाला, आपल्या इथेही तसंच आहे ना, ठीक आहे, आपल्या इथेही तसंच आहे. आपल्या लोकसभेमध्ये जे काही मंत्रिमंडळ असतं, ठीक आहे, ते उत्तरदायी असतं आपल्या विधिमंडळाला. मग उत्तरदायी असलेले जे मंत्री आहे त्याच्या सहाय्यानं गव्हर्नर सोपीव विषयाचे प्रशासन पाहणार होता, त्यांच्या सहाय्यानं, म्हणजे त्या टीमच्या सहाय्यानं. आणि दुसरं जे आहे गव्हर्नर व कार्यकारी मंडळ हे राखीव विषयाचे प्रशासन पाहणार होते. बरोबर. म्हणजे दोन हे तयार केली त्यांनी, सोपीव खाती आणि राखीव खाती. सोपीव खाती कोण? मंत्रिमंडळ पाहणार. कोणाच्या? आपल्या कोणाच्या सहाय्याने? गव्हर्नर पाहणार, पण कोणाच्या सहाय्याने? मंत्र्याच्या सहाय्याने पाहणार. आणि हे जे राखीव खाती होती ते आपण गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ काय करण? हे राखीव विषयाचे आपले प्रशासन पाहणार, परंतु हे विधिमंडळाला उत्तरदायी नसणार. तिकडे सोपीव खात्यावाले आपल्या विधिमंडळाला उत्तरदायी आपल्याला दिसून पडतात. ठीक आहे. एक कन्सेप्ट आपण आता पाहून घेतला द्विदल पद्धतीचा. आता चौथा जो आपला ऑप्शन होता की 70-75% भाग हा आपल्या याचाच आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये 1935 कायद्याचाच आहे. तर आपलं सरळच आहे, ते डोक्यात असायलाच पाहिजे, ते डोक्यातनं काही निघायला नाही पाहिजे. आणि त्यामध्ये मग सरळ आहे, हा जो 1935चा जो कायदा होता तो खूप तपशीलवार आणि लांबलचक होता, अगोदरही आपण सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे नवीन राज्यघटना जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत नाही का, जे दोन्ही देश आहे आपले पाकिस्तान आणि भारत, याची राज्य व्यवस्था या कायद्यानुसार नाही का पाहली जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. बरोबर. म्हणजे बघा, म्हणजे याची तरतुदी किती होत्या याचे आपण पाहिले जातं, परिशिष्ट भाग किती आहे, भाग किती आहे, कलम किती आहे, म्हणजे एकदम तपशीलवार होतं. त्यांचं सरळ म्हणणं होतं की तुमची राज्यघटना जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही यानुसार तुमचे देश चालवू शकता. परंतु याला मग परंतु आला का कन्सेप्ट क्लिअर होतो. परंतु ते दोन्ही देश जेव्हा नाही का आपल्या राज्यघटना तयार करतील तर त्यांना अधिकार असेल की ते त्यामध्ये बदल करू शकतात. बरोबर. तर मग त्यानुसार काही गोष्टींचे बदल वगैरे करून नंतर मग राज्यघटना आपल्या त्यामध्ये त्याचे पॉइंट आपल्याला इन्क्लूड झालेले दिसून येतात. म्हणजेच 1935 मधला जो विस्तृत स्वरूपाचा जो नाही का भारत सरकार कायदा आहे याचा आपल्याला प्रभाव दिसतो आपल्या राज्यघटनेवर, आणि हा एक मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक घटक असंही आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. मग चला आपल्या आता प्रश्नाकडे वळूया. तर तो काय म्हणतो, शेवटचा पॉइंट, की राज्यघटनेचा जो मॅक्झिमम पोर्शन आहे 75% तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935च्या पुनर्निर्मित रूप आहे, म्हणजे पुनर्निर्मित आहे, म्हणजे तोच ठेवला आणि त्याला थोडंसं नाही का आपलं रंगरंगोटी केली आणि तोच आपल्याला ठेवलं जाऊ असं म्हणू शकतो म्हणते आपण. बरोबर आहे ना. असे मग आपण म्हणू का बरं शकत असेल? मग ते कोणाच्या आधारावर म्हणू शकतोय आपण? तर एक सरळ गोष्ट आहे की सुमारे 250 तरतुदी ज्या आहेत त्याचा समावेश आपल्या नाही का राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच प्रकारे जे भारतीय राज्यघटनेची संरचना आहे ते 1935 भारत सरकार अधिनियमावर आपल्याला आधारित दिसते. त्याच प्रकारे राज्यघटनेवर सर्वात महत्वाचा प्रभाव आणि त्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे तोही 1935 मधनच आहे. आणि संघराज्य रचना असेल, न्यायसंस्था असेल, राज्यपाल असेल, आणीबाणीविषयक तरतुदी असेल, लोकसेवा आयोग आहे, प्रशासकीय तपशील आहे, ह्या सुद्धा आपल्या 1935 मधनं राज्यघटनेमध्ये, भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला त्याचा प्रभाव दिसतो. आणि त्याच प्रकारे राज्यघटनेतील अर्ध्यापेक्षा जास्त ज्या तरतुदी आहे त्या या कायद्याप्रमाणेच आहे आणि त्याच्या मिळत्या जुळत्या आहे. म्हणजे त्याचे जे कायदे होते त्यामध्ये थोडसा आपल्याला पाहिजे तसे बदल करण्यात आले आणि आपल्याला जे पाहिजे त्या बदलानुसार मग काय करण्यात आलं की ते आपल्या तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये इन्क्लूड केल्या गेल्या. ठीक आहे. आता डोक्यामध्ये पक्क्या बसल्या असेल की आपण कन्सेप्ट जर जाणून जर असलो ना तर यांनी 1935 असं अल्टरनेट जरी दिले कोणते वर्ष तरी आपल्या डोक्यामध्ये बसेल. म्हणजे याचं उत्तर काय आहे की चुकीचं विधान कोणतं आहे तर बी आहे. तिथे सरळ 1919च हवं, कन्फ्यूज होण्याची आपल्याला गरज नाही. 1919च्या ऍक्ट नुसारच भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झालेले होते. ठीक आहे. डोक्यामध्ये पक्क बसले. चला पुढे आपण निघूया आता दुसऱ्या आपल्या प्रश्नाकडे. पुढील क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर आणि आपण बघत आहोत की 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या गेलेल्या नाही. आपण 1935 आता चांगल्या प्रकारे समजून घेतलेलाच आहे. आता हे तर ऑप्शन पाहिल्या तुम्हाला उत्तर नाही का समजायला पाहिजे. बरोबर. मग आता इथं सरळ भारत मंडळ नाही का रद्द करण्यात आलं, तर करण्यात आलं होतं तिथे आपल्याला माहिती आहे. बरोबर. जर नसेल जरी माहिती तरी सुद्धा आपण काय करूया आता की समोर क्वेश्चन आलं तिथे आपण एक्सप्लेन करून घेऊया त्याला. ठीक आहे. भारत मंडळ रद्द, भारतीय संघ राज्य
केंद्रातील द्विदल राज्य पद्धतीन प्रांतीय स्वायत्तता, आपण मागेच पाहिलं की प्रांतीय स्वायत्ततेला त्यांनी शिथिल केलं होतं, म्हणजे प्रांतीय स्वायत्ततेला त्यांनी आता अधिकार दिले होते की तिथे मॅनेज करण्याचं प्रांत, बरोबर. आता मग राहिलं कोणतं, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती, हे तर अप्लाय केलीच होती, आपण आताच पाहिलेलं, ठीक आहे. म्हणजे इथे 1919 नुसार होती, नंतर मग ते 1935 मध्ये मग लागू केल्या गेली, बरोबर. मग राहिला आता भारतीय संघराज्य. आता भारतीय संघराज्य जर म्हटलंय तर एक सरळ गोष्ट आहे की तिथे तरतूद काय करण्यात आली होती की प्रांत आणि संस्थाने घटक जे आहेत असं एक अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्यात यावं. आपण मागे पाहिलं, पण काय झालं की जे संस्थानाचे जे संस्थानिक होते, बरोबर, ते राजांसारखे राहत होते, आणि ते जर आता यामध्ये विलीन झाले तर त्यांची सत्ता चालली होती, त्यांची संपत्ती चालली होती, मग ते काही विलीन झाले नाही, आणि त्यामुळं हे जे संघराज्य आहे ते अस्तित्वातच आलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मग केंद्राच्या सूची, राज्याच्या सूची, समवर्ती सूचीनुसार अधिकार देण्यात आले केंद्राला, राज्याला, आणि मग त्यानुसार त्यांचा कंट्रोल करण्यात आला, आणि हे संस्थाने आता थोडे बाजूलाच ठेवलेले आहे. आपण जे नेक्स्ट युनिट जेव्हा पाहणार आपण स्वातंत्र्याचा काळ वगैरे, तेव्हा आपल्याला त्या क्वेश्चन मधनच, त्या आन्सर मधनं, अनालिसिस मधनं आपल्याला तेव्हा समजून जाईल की त्यामध्ये मग संस्थाने कशा प्रकारे विलीन झाली आणि काय झाली. सध्या पुरतं आपलं मग एक सरळ मग याचं आन्सर काय होईल, 2 नंबरचं चुकीचं आहे की संघराज्य म्हणजे भारतीय संघराज्य ही तरतूद अंमलात आणल्या गेलेली नाही. चला वळूया आपल्या आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. 2 विधाने दिलेली आहे त्यांनी, अ आणि ब, त्यामधलं मग आता चुकीचं शोधा म्हणते. पहिलं विधान काय म्हणते की भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार जे आहे ते केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. शेषाधिकार म्हणजे आपण तिथे, आणि पॉइंट वाचूया म्हणजे समजून घेताना मग बघूया, ते लगेच तुमच्या लक्षात येऊन जाते आपण जेव्हा शिकत राहतो, म्हणजे आपण कन्सेप्ट जेव्हा आपण जाणून घेणार तेव्हा. दुसरा पॉइंट काय म्हणतो, भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघ, राज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशी 3 सूच्यांमध्ये विषयाची विभागणी केलेली होती. दुसरा पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, हा तर खराच आहे, 1935 ने केलीच होती त्यांनी आपल्या राज्याला, केंद्राला, बरोबर आहे, आणि ते यांच्या दोघा मिळून असे 3 सूच्यांमध्ये यांना अधिकार देण्यात आले होते, बरोबर. म्हणजे दुसरा तर बरोबर आहे. म्हणजे यामधलं आपण खाली जर पाहिलं तर कुठे दिसतंय की आपला चौथ्यामध्ये बरोबर दिसत आहे यातलं दुसरा, ठीक आहे. आणि इथे काय दिसत आहे आपल्याला, आणि आपण आता जर समजा आता तिसरा ऑप्शन तर मग होणारच नाही, कारण की 2 नंबरचं जर बरोबर आहे तर तिसरं ऑप्शनच चाललं गेलंय, ठीक आहे. आणि 1 आणि 2 मध्ये काय दिलेलं का, हे याचं बरोबर असेल, चूक असेल, दोन्ही बरोबर असेल. दोन्ही बरोबर म्हणलं तर दुसरा बरोबर त्यामध्ये येते, पण हे याचं स्पष्टीकरण आहे, हे याचं स्पष्टीकरण आहे, हे कोणाचेही कशाचेही स्पष्टीकरण नाहीये, आपण ते पाहिलंय मगाशी, ते बरोबर आहे ना. त्यामुळं सरळ आन्सर काय होतं आपलं, चौथं होतं. पण आता ते एवढंही आपलं डोकं त्या एक्झामच्या वेळेस चालणार नाही. मग काय करायचं की आता आपल्याला हेही माहिती करून घ्यायचं आहे की शेषाधिकार कोणाकडे गेले होते, बरोबर आहे. तर आपण जर पाहिलं तर शेषाधिकार जे होते आपण आता पहिले ते दुसरा पॉइंट कव्हर करू. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रांत आणि संस्थाने हे जे घटक आहे त्यांना अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याचं ठरवलं होतं, पण आता संस्थानिक तर आलेच नाही, म्हणून संघराज्य काही स्थापन नाही झालं. मग आणखी दुसरं काय होतं, त्यांची तरतूद होती की 3 स्वतंत्र सूच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराचं विभाजन करायचं. मग त्यांनी काय केलं, संघ सूची केली, त्यामध्ये मग केंद्रासाठी 59 विषय म्हणजे त्यांना अधिकार दिले, बरोबर. प्रांत सूची आहे, प्रांतासाठी 54 विषय दिले त्यांनी, आणि दोघाही मिळून नाही का समवर्ती सूचीमध्ये 36 विषय दिले. आणि मग ज्या काही उरलेल्या गोष्टी होत्या, बरोबर आहे, शेषाधिकार जे असेल ते दिले होते व्हाईसरॉयला. मग याचं उत्तर काय होऊन जाईल, याचं उत्तर होईल फक्त 4, की सेकंड बरोबर आहे आणि पहिलं चुकीचं आहे. शेषाधिकार कोणाला दिले गेले हे आता डोक्यात पक्क बसेल आपल्या, कोणाला, व्हाईसरॉयला. चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायचं आहे 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने, आता 1947 आला, 1935 झाला, 1919 झाला, आता 1947, तर त्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला असं तेच सांगत आहे आपल्याला. आणि या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, बरोबर नाही. आता बघा यांनी क्वेश्चन विचारताना काय केलं, एक स्वतःचा पॉइंट तर सांगितला त्यांनी बदल वगैरे झाला म्हणून, म्हणजे खालच्या जे आपण काही पॉइंट वाचणार त्यामध्ये मग आपल्याला काय दिसेल की अरे बदल झालेला असला पाहिजे, म्हणजे ते एक कन्फ्युजन. आणि एक एक्स्ट्रा गोष्ट दिल्यामुळे खाली फक्त काय लिहिलं की खालचे विधान कोणते बरोबर नाही, म्हणजे कोणतं विधान चूक आहे, बरोबर. तर मग याला ऑप्शन कोणकोणते दिलेले आहे की सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. दुसरा दिलेला सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली.
तिसरा दिलेल्या सभेची एकूण संस्था पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. आणि चौथा, मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. आता पहिला जर पॉइंट पाहिला तर स्वातंत्र्य जर मिळत आहे तर सरळ सरळ गोष्ट काय, स्वातंत्र्य मिळत असेल तर सार्वभौमत्व तर आलेलंच आहे. बरोबर आहे. भारतातील ब्रिटिश राजवट आता संपुष्टात येणार होती. बरोबर. आता त्यांनी घोषणाच केलेली होती, आता संपुष्टात जर येत आहे आणि त्यांनी घोषणा पण केली होती की 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनेल आणि सार्वभौम राष्ट्र बनेल. सार्वभौमची आता डेफिनेशन वगैरे काय आहे ते आता नेक्स्ट जेव्हा युनिटचा आपण एखादा टॉपिक डिस्कस जेव्हा करू तेव्हा त्याचं आपण डेफिनेशनही पाहून घेऊया प्रत्येक गोष्टींच्या वगैरे शॉर्टमध्ये. आणि त्यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषणा काय केली, ब्रिटनचा जो तत्कालिक पंतप्रधान होता क्लेमेंट एटली, त्याचं नावही आपल्याला माहित करून घेऊया. त्याने काय म्हटलं होतं की 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट आता संपुष्टात येईल, ब्रिटिश राजवट कंप्लीट संपून जाईल आणि आम्ही सगळी काही जी जबाबदारी आमच्या डोक्यावर जे ओझं आहे, आमचं जे काही जबाबदारी आहे ते आम्ही आता भारतीयांकडे सोपवूया. बरोबर. त्यांनी मग आता असं म्हटलेलं आहे. मग इथे एक सरळ सरळ गोष्ट काय झाली, आपण जर प्रश्न जर पाहिला इथे तर सार्वभौमत्व तर झालं, आपण मागे पाहिलंच होतं 1935च्या कायद्या वगैरे नुसार 1919 असेल 1935 असेल तिथे ज्या काही गोष्टी एक्सप्लेन केल्या आपल्याला माहिती आहे की विधिमंडळात्मक लेजिस्लेटिव्ह बॉडी आता संस्था झालेली आहे, म्हणजे हाही पॉइंट आला. आता तिसरा पॉइंट जर आता थोडासा बाजूला ठेवू, चौथा पॉइंट कडे जर आपण जर वळता तर सरळ आहे की जेव्हा क्लेमेंट ॲटलीने घोषणा केली की आता आम्ही भारताकडे जबाबदारी सोपवणार आणि आम्ही स्वतंत्र देणार आहोत, या घोषणेनंतर यांनी काय केलं, मुस्लिम लीगनं भारताची फाळणी करावी यासाठी आंदोलन सुरू केलं. त्यांचं सरळ सरळ काय म्हणणं होतं की आता आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे, आम्ही भारतात राहू शकत नाही. आणि त्यामुळे मग त्यांनी आता आंदोलन सुरू केलं. म्हणजे आंदोलन सुरू केलं म्हणजे सरळ गोष्ट काय आहे की त्यांनी जे काही भारतीय संविधानाची सभा होती, बरोबर, सभासद जे होते मग त्यामध्ये मुस्लिम लीगचे, आता त्यांना तर वेगळा पाकिस्तान पाहिजे नव्हता, मग भारताच्या मग त्या राज्यघटनेच्या मग आपल्या सभेमध्ये ते काय करणार, मग ते काय करणार तर मग त्यांनी काय घेतली, त्या सभेतून माघार घेतली. आणि सभेची एकूण संख्या ते काय म्हणते 1946 मध्ये नियोजित संख्येपेक्षा वाढली. कशी काय वाढेल, संख्या कशी काय वाढेल, लोक तर कमी झालीत ना. बरोबर. मग आता हे तर लोक एक तर कमी झाली किंवा तेवढे राहिले असतील पण वाढलेली आपल्याला दिसत नाही. बरोबर आहे. त्यामुळं इथं सरळ सरळ गोष्ट आहे आपलं. मग आपलं उत्तर काय होतं इथं, ते 3 नंबरचं चूक आहे आणि बाकीचं सगळं काही बरोबर आहे. इथं कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट घ्यायचा आणि डोक्यामध्ये पक्क्या गोष्टी बसवायच्या, म्हणजे नंतर काही क्वेश्चन ज्या रिलेटेड जरी विचारले तरी आपल्याला माहिती असावं. आणि मॅक्झिमम टाइम आयोग काय करतं, सेम क्वेश्चन रिपीट करताना आपल्याला दिसतं. 1935 आपण कितीदा पाहिलाय तो. बरोबर. प्रत्येक वेळेस एक्सप्लेन केल्या काही गोष्टी डोक्यामध्ये पक्क्या ठेवायच्या. चला वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नंतरचा क्वेश्चन काय म्हणतो 7 नंबरचा की 1813चा जो कायदा आहे त्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. बरोबर नाही म्हणत आहे ते म्हणजे चुकीचे विधान आहे. खाली प्रश्न बघा, हे चूक आणि बरोबरच विचारत राहत्या, म्हणजे त्यांना माहिती आहे ना. असे 3-4 प्रकारचे वाक्य द्यायचे, त्यामध्ये मग आता आहे असेल तिथं नाही करायचं, दिलेली आहेच्या ठिकाणी दिलेली नाही करायचं. बरोबर आहे. असं उलट करायचं आणि एका त्या शब्दावर खेळ खेळून आपलं कन्फ्युजन क्रिएट करून आपल्याकडनं रॉंग आन्सर मार्क करून घ्यायचं. आणि रॉंग आन्सर मार्क कधी नाही होणार की जेव्हा आपली कन्सेप्ट क्लिअर असेल, आपला कन्सेप्च्युअल अभ्यास असेल, पाठांतर नसणार. आणि आपण आता पाठांतर करत नाही आहे. त्यासाठी आपण जे समजा विजन ग्रुप आपल्याला जे शिकवतंय, बरोबर आहे, विजन स्टडी ग्रुप जे आपल्याला शिकवतंय त्यामध्ये आपण ते लेक्चर जर ऐकले तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि जेणेकरून आपण जर वाक्य जरी पाहिले तरी आपल्याला आन्सर माहिती राहील. त्यामुळं ते क्लासेस जॉईन करा, तुम्हाला नाही का ते आपल्या कन्सेप्ट क्लिअर होईल याची हमी मी देतोय. बरोबर. तर इथे काय आहे तर मग पहिला काय आहे, भारतीयांमध्ये शिक्षण प्रसार. 1813चा कायदा म्हणत आहे भारतीयांमध्ये शिक्षण प्रसार झाला किंवा त्यांनी केला या कायद्यामार्फत. बरोबर. आणि स्थानिक लोकांवर कर न भरल्यास दंड त्यांनी नाही का पुकारला की नाही, यांनी कर नाही भरला, स्थानिक लोकही जे आहे त्यांच्यावरही कर मांडा आणि त्यांनी जर नसेल भरला तर त्यांच्यावर दंड करा. ईसाई मिशनरीला भारतात धर्म प्रचार आणि प्रसारासाठी बंदी केली म्हणत आहे ते. बरोबर आहे. आणि विद्वान भारतीयांना प्रोत्साहन, साहित्य पुनरुत्थान व सुधार, विज्ञान प्रगती प्रारंभ केली त्यांनी, म्हणजे त्यांनी प्रोत्साहन हे देणे सुरू केलं. बक्षीस, जे काही चांगले लोक असतील, बुद्धिमान लोक असतील त्यांना बक्षीस देणे सुरू केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिसून पडतं, एक सरळ सरळ गोष्ट आहे, भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार करत आहे, लोकांना जवळ घेत आहे. लोकांना जर जवळ घेत आहे, शिक्षणाचा प्रसार करत आहे. आणि त्यावेळेस शिक्षण कोण देत होते आपल्याला, ईसाई लोक देत होते. मॅक्झिमम जे ख्रिश्चनी मिशनरी होत्या
ख्रिश्चन मिशनरीज त्या शिक्षण देत होत्या, इंग्लिश शिक्षण म्हणा किंवा वरचं शिक्षण, आणि शाळेमध्ये त्यांना बंधन नव्हते कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, काय आहे, ते सगळ्यांना त्यांनी शिक्षण ऑलमोस्ट खुलं केलेलं होतं. मग सरळ गोष्ट आहे, ते आपल्या ईसाई जे धर्म प्रचार प्रसाराच्यावर बंदी कशाला घालतील? त्यांना जर त्यांनी शिक्षण जर आणलंय तर ते बंदी पण घालणार नाही. म्हणजे इथं दोन्ही पॉईंट आपले होऊन जातात. म्हणजे भारतीय शिक्षण प्रसार तर त्यांनी शिथिलता दिलीच होती, आणि धर्म प्रचाराला सुद्धा त्यांनी बंदी नाही, त्यांनी शिथिलता दिली होती की तुम्ही प्रचार आणि प्रसार करू शकता. आणि स्थानिक लोकांवर कर न भरल्यास दंड त्यांनी आकारलाच होता. थोडस या साईडला त्यांनी भारतीयांना दाबतही होते, त्यांच्यावर अन्याय करत होते, पण इकडे काही गोष्टी ज्या 1813 मध्ये खूप चांगल्या घडलेल्या आहे. त्यावेळेस नाही का आपला भारतामध्ये कोणते लॉर्ड होते हे आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, बरोबर? म्हणजे कोण होता तो व्यक्ती की जो इकडे नाही का आपला हेही करत आहे, कर न भरल्या दंडही देत आहे, आणि तिकडे नाही का या गोष्टीमध्ये सुधारणाही करत आहे. एक चांगला लॉर्ड आहे तो. लॉर्ड म्हणजे आता तो व्हाईसरॉय होता का भारत मंत्री होता का कोण होता, बरोबर आहे? ते आता तुम्हीच माहिती काढायची, तुमच्यासाठी तो क्वेश्चन आहे आणि ते बघायचं. आणि इंटरेस्टिंग आहे 1813चा तो इतिहास, तुम्हाला आवडेल तो, बरोबर? नंतर काय झालं की विद्वान भारतीयांना आता सरळ गोष्ट आहे, शिक्षण देत आहे, ते प्रसार प्रचारही करत आहे. आणखी काही जे बुद्धिमान लोक आहेत त्यांना आवड असेल, या बुद्धिमान लोकांना सुद्धा त्यांनी नाही का प्रोत्साहनपर बक्षीस देणे त्यांनी सुरुवात केलेली आहे, आपल्याला आढळते. आणि त्या बक्षिसामध्ये ते 1,00,000 रुपयाची वार्षिक तरतूद त्यांनी तिथं केलेली होती. हे पण आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ओके, चला वळूया आपल्या आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. हे डोक्यामध्ये पक्क बसलंच असेल याची खात्री आहे आता. इथे काय म्हणतोय की 1909चा कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे म्हणते, इथं चूक वगैरे विचारलं, बरोबर नाही नाही म्हणते, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सगळे बरोबर विधान इथे माहिती करून घ्यायचे. आणि इथे काय म्हणते 1909, कन्फ्युजिंग बघा. 1909 जरी दिसलं तरी आपल्या डोक्यात 1919च फिरत राहणार, कारण की 1919 आणि 1935 हे जे कायदे आहे ते जर आपण पाहिले तर त्यामध्ये भरपूर साऱ्या तरतुदी आपल्याला दिसून पडतात. त्यामुळे 1909 आपण स्किपच करून टाकतोय, पण ते स्किप नाही करायचं. इथे बघा आता प्रश्नामध्ये काय म्हणत आहे ते की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावानेही ओळख आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हटला का सरळ सरळ आपला इथे 1909 दिलेला आहे. कन्फ्युजन जर झालं तर डोका आपला हे इथेच क्वेश्चन रॉंग होऊन जातो. आपण कधीही खालचे 1 2 3 4 ऑप्शन पाहणार नाही, आपण पाहणार मेन इथला कन्सेप्ट पाहणार, म्हणजे आपल्याला आन्सर देताना इझी पडते, बरोबर आहे? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणला का सरळ डोक्यात यायला पाहिजे ना आपल्या, काय यायला पाहिजे तर 1919चा कायदा. चला ठीक आहे, ते वेगळी गोष्ट, आता नंतर पाहणारच आहोत आपण. पण ते म्हटलं का एक लक्षात यायला एक्सप्लेन करण्याची गरज नसली पाहिजे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणला का 1919, ठीक आहे, द्विदल पद्धती. दुसरा पॉइंट काय म्हणतो, पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभाग मिळाला. आता यासाठी तुम्हाला ते कम्प्लीट 1909चा कायदा वाचावा लागेल. आता मी सांगतोच म्हणा, ते पहिल्यांदाच भारतीयांना, भारतीय माणसाला पहिल्यांदाच व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांचं जे कार्यकारी मंडळ होतं, बरोबर, त्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभाग मिळाला असं म्हणते 1909 नुसार. तिसरा पॉइंट काय म्हणतो, दोन्ही स्तरावर कायदे मंडळाचा विचार विनिमय चर्चा करण्याच्या कार्यात वाढ झाली. म्हणजे अधिकार दिला की चला ठीक आहे बा, दोन्ही स्तराचे जे कायदे मंडळ आहे आपले, तिथं तुम्ही विचार विनिमय करू शकता आणि चर्चा करू शकता. पहिले तो तसा अधिकार नव्हता, फक्त केंद्रामध्ये व्हायचं, इथे खाली नव्हतंय. मग नंतर काय म्हणतात ते की स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना मान्यता नाकारली, बरोबर आहे? इथं बघा आता हे, तर इथे आपल्याला सरळ सरळ काय दिसून पडते की 1909चा कायदा जर म्हटला तर हा आहे 1909चा कायदा, मोर्ले मिंटो कायदा, ठीक आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नाही. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि मोर्ले मिंटो डिस्टिंग्विश कसे कराल? मोर्ले मिंटो लहानसा आहे म्हणजे 1909 लहान आकडा आहे, 1919 मोठा आकडा आहे म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, बरोबर आहे? असंही डोक्यात मध्ये ठेवू शकताय तुम्ही. त्याच प्रकारे याला त्यावेळेचा जो लॉर्ड मोर्ले होता तो तत्कालीन भारत मंत्री होता, ठीक आहे. कोण होता? लॉर्ड मोर्ले तत्कालीन भारत मंत्री होता तेव्हाचा, आणि लॉर्ड मिंटो होता भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. 1919ला काय होतं? 1919ला मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि चेम्सफोर्ड हा भारताचा व्हाईसरॉय होता, बरोबर? तर हे लक्षात ठेवायचं 1909 आणि 1919 मध्ये. आणि याच प्रकारे या कायद्यान्वये काय झालं होतं की दोन्ही स्तरावरचे जे कायदे मंडळ होते त्यांना चर्चा करण्याच्या कार्यात वाढ झाली होती. मग तिथे त्यांनी काय केलं होतं की जे काही सदस्य आहे त्यांना पूरक एकमेकांना तिथे आपल्या असेंब्लीमध्ये प्रश्न विचारण्याची, त्याच प्रकारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती दिल्या गेल्या होती. हा महत्वाचा पॉईंट आहे. ते तर आहे आपल्या क्वेश्चन मार्फत, पण अर्थसंकल्पासंबंधी ठराव मांडण्याची अनुमती इथे 1909च्या कायद्यानं दिली होती.
त्याच प्रकारे जी एक आणखी तरतूद करण्यात आली होती की कार्यकारी मंडळ जे होतं व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांचं, याच्यामध्ये भारतीयाला पहिल्यांदाच प्रवेश देण्यात आला होता काम करायला. आणि ते पहिले भारतीय कोण होते तर ते होते आपले सदस्य, कायदा सदस्य म्हणून निवडून आलेले सत्येंद्र प्रसाद सिन्हा. बरोबर, हे डोक्यात राहील. आता या गोष्टी म्हणजे कोणता पॉइंट आपला तिथं रॉंग आहे किंवा बरोबर आहे ते आपल्याला तिथे दिसून पडते. ठीक आहे. नंतर इथं काय म्हटलेलं आहे की स्वतंत्र मतदार संघाची जी संकल्पना ती नाकारली होती. बरोबर, इथे ते प्रश्नाला नाही का नाकारली आहे, त्यावरनं तर मस्त आता कन्सेप्ट क्लिअर होतो की या प्रकारे की मुस्लिमांना याच आपल्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता, मान्य करण्यात आली होती आणि धर्मावर आधारित नाही का प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. लॉर्ड मिंटो जर म्हटलं तर तो आपला सरळ सरळ डोक्यातच आलं पाहिजे. लॉर्ड मिंटो, मिंट दिमाग की बत्ती जलाय. बरोबर, दिमाग की बत्ती जलाव सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक होते लॉर्ड मिंटो. यांना काय म्हणतात, सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक. इथूनच फोडा आणि राज्य करा प्रोसेस सुरू झाली होती, ती चांगली मेन त्यांनी आग दिली होती इथे. म्हणजे सगळ्या भारतीयांना नाही का असं धार्मिक याच्यामध्ये डिवाइड करून त्यांना मतदारसंघ द्या, हे द्या, ते द्या. बरोबर आहे. आणि डिवाइड अँड रूलचा नाही का हे केला होता त्यांनी, इथे कन्सेप्ट सुरू केला होता त्यांनी, फोडा आणि राज्य करा. ठीक आहे, कोणी, लॉर्ड मिंटोने. आणि मुस्लिम सदस्यांची केवळ फक्त इथं कंडिशनही ठेवली होती त्यांनी की मुस्लिमांच्या धर्मावर आधारित प्रतिनिधित्व तर ठेवलं त्यांनी, त्याच प्रकारे मुस्लिम सदस्याची केवळ नाही का जर निवड करायची असेल तर मुस्लिम मतदाराकडूनच त्यांची निवड होईल असंही त्यांनी सांगितलं. आणि कायद्यानुसार सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप देण्यात आलं. फोडा आणि राज्य करा या गोष्टीला त्यांनी कायदेशीर स्वरूप दिलं इथे, कोणी, लॉर्ड मिंटोने. म्हणजेच मग इथे आपण जर क्वेश्चन मध्ये पाहिलं तर आन्सर कोणतं होतंय, कोणकोणत्या आपण गोष्टी पाहिल्या. मोर्ले मिंटो कायदा नावाने ओळखला जातोय. बरोबर, म्हणजे तो राहिला. मंत्रिमंडळात सहभाग दिला. बरोबर, या चर्चा करण्यात वाढ झाली. बरोबर, आणि मान्यता नाकारली. म्हणजे नाकारली होती का नाही, तर म्हणजे आपला इथे आन्सर काय होतं, 3 नंबर BC. हे 2 बरोबर आहे आणि बाकीचे 2 चुकीचे आहेत. ते बरोबर आपण आता सध्या केलेले आहे. बरोबर, नंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. भारत सरकार कायदा 1919 कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणते. परत हे काय विचारत आहे आपल्याला, कोणते विधान इथे बरोबर आहे. तर प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले म्हणते. बरोबर, इथे आता महत्वाचे पॉइंट आहे 1919चा. 1919 1935 आपल्या डोक्यात पक्केच बसले पाहिजे. इथे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून प्रांत आणि केंद्राचे अर्थसंकल्प म्हणजे वेगवेगळे केले त्यांनी. सध्या वेगवेगळे आहे का एकत्र आहे, आता हे प्रश्न तुमच्यासाठी आहे. डोक्याला थोडस दिमाग की बत्ती गेला. बरोबर, तर ते वेगवेगळे करण्यात आले म्हणते. दुसरा पॉइंट काय म्हणतं, फक्त मालमत्ता कर आधारावर, फक्त आणि फक्त. बघा शब्द बघा इथे लहान सहान शब्द असतात कन्फ्युज करण्यासाठी. फक्त मालमत्ता कर आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार दिला म्हणते, फक्त मालमत्ता कर आधारावर. तिसरा काय म्हणते, लोकसेवा आयोग स्थापना झाली. आणि चौथा पॉइंट काय म्हणतो, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यापैकी 2 सदस्य भारतीय आहे. यामध्ये ट्विस्टच आहे. यामध्ये तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर नसेल आणि चांगल्या प्रकारे डोक्यात जर गोष्टी जर भरलेल्या जर नसेल तर तुम्ही इथे फसता आणि आयोग तुम्हाला चांगल्या प्रकारे फसवते. आता बघा इथे आपण हे 4ही पॉइंट आता इकडे जेव्हा डिस्कस करतो तेव्हा मालमत्ता कर या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार मालमत्ता कर किंवा शिक्षण या 2 आधारावर मर्यादितच लोकांना मताधिकार दिला होता. म्हणजे बघा तिथं काय लिहिलं, फक्त मालमत्ता कर लिहिला, म्हणजे ट्विस्ट केला. आणि इथे काय केलंय त्यांनी, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार दिला. बरोबर, म्हणजे तो पॉइंट आपला गळून जातो तिथे. आणि इथं प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प आणि केंद्रीय संकल्प पण वेगळे काढण्यात आलं. चला ठीक आहे, मान्य, बरोबर आहे त्यांचं. त्याच प्रकारे व्हाईसरॉयचं जे कार्यकारी मंडळ होतं त्यामध्ये 6 सदस्य होते. कमांडर इन चीफ किंवा सेनापती त्यामधले जर सोडले तर 3 सदस्य भारतीय होते. आणि इथं काय लिहिलेलं आहे या प्रश्नामध्ये, आपण जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा, बरोबर, इथं काय म्हणलेलं आहे, 2 सदस्य. म्हणजे इथं सरळ सरळ तो आपला पॉइंट क्लिअर होऊन जातो. इथे लोकसेवा आयोगा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती आणि त्याचनुसार 1926 मध्ये मग केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कधी झाली, 1926 मध्ये. कोणत्या कायद्यानुसार, 1919 नुसार. आणि ही जी आहे 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना
ती ली कमिशनच्या शिफारसीवरून नाही का झाल्या होत्या. भारतातील वरिष्ठ सेवेसंबंधी ली कमिशनच्या शिफारसीनुसार 1923 आणि 24 मध्ये शिफारस करण्यात आली होती. बरोबर. आणि 1926 मध्ये त्याची स्थापना आपल्याला झालेली दिसते. म्हणजे इथं मग आता चुकीचे कोणकोणते, बरोबर, यांनी वेगळे तर करण्यात आले होते. मालमत्ता करवाला चुकीचा ठरतो. मग आपला तिसरा पॉइंट आहे तो स्थापना तर केली, ठीक आहे. आणि चौथा काय म्हणतो, त्या मंडळात 6 पैकी 2च सदस्य होते. म्हणजे इथं कोणते विधाने बरोबर आहे, फक्त आणि फक्त कोणते विधाने बरोबर आहे, इथे आपला ए बरोबर आहे आणि सी बरोबर आहे आणि बाकीचे 2 आपण बरोबर केलेले. आता इथे आपण सध्या आपण बरोबर केलेले आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो की भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, आता सगळे कायदे झाले 1947 राहिला, बरोबर. ऑलमोस्ट कन्सेप्ट क्लिअर झाले आपल्या असाव्याच आता. पण 1947चा कायदा जो आहे, भारत स्वातंत्र्याचा कायदा म्हणतात त्याला, कोणते विधान चुकीचे आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी सत्ता भारतीयांकडे सोपवली जाईल अशी घोषणा 21 मार्च 1947 रोजी केली. त्यांनी घोषणा तर केली होती क्लेमेंट ॲटलीने, बरोबर. पण डेट लक्षात आहे का तुम्हाला? त्या आता डेट जर लक्षात असेल तर हा पॉईंट क्लिअर होतो, डेट लक्षात नसेल तर पॉईंट क्लिअर होणार नाही. दुसरा काय म्हणतो, स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश संसदेने केलेले कोणताही कायदा रद्द करण्याचे अधिकार देशाला मिळाले. म्हणजे स्वातंत्र्याचा कायदा जरी असेल कोणता 1947चा किंवा ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा असेल, मग तुमची राज्यघटना फॉर्मेशन झाल्यावर तुम्ही रद्द करण्याचा अधिकार देशाला मिळाले. म्हणजे पाकिस्तानला त्यांची राज्यघटना असेल त्यामध्ये आणि आपला भारत त्यांची राज्यघटना असेल त्यांना, बरोबर आहे. ते तर होतीच तरतूद. 1935चे जे कायदे होते, काय जे ब्रिटिशने तयार केलेले, त्यांना रद्द करून नाही का तुम्ही त्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकत होते किंवा रद्दही करू शकत होते. भारत मंत्री हे पद निर्मिती करण्यात आली म्हणते तिसरा पॉइंट. आणि चौथा पॉइंट काय म्हणते, 3 जून 1947 भारताचा व्हाईसरॉय जो होता लॉर्ड माउंटबॅटन यांना फाळणीची योजना सादर केली आणि या योजना काँग्रेसने मान्य केली नाही व मुस्लिम लीगने मान्य केली, बरोबर. याला बारकाईने वाचा या गोष्टींना. आयोगात हा प्रश्न विचारला असेल नसेल, पण आपला कन्सेप्ट जर क्लिअर होत असेल तर हाही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे, बरोबर आहे. हे पॉइंट वाचले तर आता सरळ आहे. घोषणा कधी केली क्लेमेंट ॲटलीने? घोषणा केली होती 20 फेब्रुवारी 1947 रोजी, बरोबर. 20 फेब्रुवारी 1947 रोजी त्यांना घोषणा काय केली की 30 जून 1948 रोजी पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता आपल्या जबाबदार भारतीयाकडे सोपवली जाईल असं ते म्हणतात. आणि भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आलं. भारत मंत्री वगैरे आता कशाला पाहिजे आपल्याला, आपला भारत स्वतंत्र होत आहे, आता कशाला पाहिजे त्यांचा प्रतिनिधी आपल्याला. आणि त्याचे जे कार्य होते ते राष्ट्रकुल व्यवहारासाठी राज्य सचिवाकडे करण्यात आले होते, बरोबर. म्हणजे त्याला ट्रान्सफर करण्यात आलं. आणि 3 जून 1947 रोजी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन त्यांना फाळणीची योजना सादर केली. लॉर्ड माउंटबॅटननं, हे पॉइंट लक्षात ठेवा, लॉर्ड माउंटबॅटननं फाळणीची योजना सादर केली होती 3 जून 1947 रोजी. आणि याला काय झालं होतं, नंतर याला काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने दोघांनी मान्यता दिली. त्याचमुळे मग आता फाळणी झाली आणि मान्यता दिली, त्यामुळे तर नाही का हे फॉर्मेशन झालं ना आपलं पाकिस्तान आणि भारताची, बरोबर आहे. यामध्ये तुटातूट त्याचमुळे झाली ना, फाळणी झालीमुळे. या दोघांनी परमिशन दिली नसती तर कसं झालं असतंय, बरोबर. त्यामुळे मग इथं आपलं आन्सर काय होऊन जातंय, आन्सर सरळ काय होतं की कोणते विधान चुकीचे आहे, तर फक्त 2 नंबरचं, बरोबर. की काय ब्रिटिशांनी केले कोणताही रद्द करण्याचे अधिकार देशाला मिळाले. सॉरी, म्हणजे इथं फक्त बरोबर कोणतं आहे तर बी नंबरचं बरोबर आहे, बी नंबरचं. आणि आपलं उत्तर मग बाकीचे जे 3 आहेत ACD, हे ACD कम्प्लिटली चुकीची आहे. म्हणजे उत्तरामध्ये काय येईल, आपला 2 नंबर उत्तर येईल की चुकीचे 3 विधाने आहे आणि एकच विधान बरोबर कोणतं आहे, ते बी नंबरचं विधान बरोबर आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आता हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार, आपला आता इथं पार्श्वभूमी आपण इथे पाहून घेतली. आता आपण पाहणार घटनेची निर्मिती पुढच्या वेळेस. घटनेच्या निर्मितीमध्ये पण असेच आपण कन्सेप्ट क्लिअर करणार, मॅक्झिमम क्वेश्चन घेणार आणि ऑलमोस्ट सिलेबस आपला कव्हर होईल आणि कन्सेप्ट क्लिअर होईल हे पाहणार. म्हणजे एक प्रकारे आपली ही रिव्हिजनच आहे, एक प्रकारे आपण रिवाइज करत आहोत. आणि रिवाइज केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घुसलेल्या असतील किंवा काही गोष्टी आपण विसरलेलो असेल त्या पक्क्या होतील, बरोबर. तोपर्यंत हसत राहा, अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची काळजी घ्या. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासारख्या हजारो तरुणांना
गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे। तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल। म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये। तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे। आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या। अधिक माहितीसाठी आजच भेट द्या। विजिट www.visionstudy.in। हो, स्वप्न पूर्ण होतात।